खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे मालक नाही. विजय वडेट्टीवार यांची धानोरकरांवर आणखीन एक टीका पाहायला मिळते. धानोरकरांमधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय. चंद्रपूर गटनेता निवडीवरून दोनही नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळते. तर खासदारांनी संयम ठेवून काम करावं लागतं. माझ्या मतदारसंघात धानोरकरांनी जातीचा विषय काढला असं देखील वडेट्टीवार म्हणाले. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं. काल ज्यांनी जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचलाय. हर्षवर्धन सपकाळांनी दोनही नेत्यांची समजूत काढली आहे. तर फोनवरून समजूत काढल्याची सूत्रांची माहिती. चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होईल असा काँग्रेस प्रदेश नेतृत्वाचा विश्वास आहे. पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. बारमध्ये पैसे उधळणाऱ्या महेश मांडोळेचा आणखीन एक धक्कादायक कारनामा समोर आलाय. पिटाअंतर्गत कारवाई केलेला आरोपी महेश मांडोळे याच्या हातातून पळाला होता. आरोपी महेश मांडोळेच्या हलगर्जीपणामुळे आरोपीचं पोलीस ठाण्यातून पलायन झालं होतं. महेश मांडोळेला पाठीशी घालतंय कोण असा सवाल आता उपस्थित होतोय. या प्रकरणातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील अद्याप ठोस कारवाई झालेली नाहीये. पुण्याजवळील शिरूर परिसरात कोट्यवधी रुपयाचे पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरच्या LCB पोलिसांपर्यंत पोहोचलेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी अहिल्यानगरच्या पोलीस दलात LCBच्या पथकात कार्यरत असणाऱ्या श्याम गुजर या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशी करत असल्यानं खळबळ माजली. पुण्यातील कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना मोठा धक्का बसलाय. दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. अतिरिक्त सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याची माहिती आहे. तर दिग्विजय पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोरेगाव पार्क मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय जमिनीची 300 कोटी रुपयांची विक्री दाखवून 21 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि या व्यवहारात सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाल्याचं नमूद करत न्यायालयानं गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट केलंय. जन्म नोंदणी पोर्टल हॅक करून बनावट प्रमाणपत्र केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. महाराष्ट्र यूपीत तब्बल 1 लाखांहून अधिक बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र बनवण्यात आलेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मुंबईत फेरीवाले ओला उबेरमध्ये घुसखोरी सुरू आहे. स्थानिक मुस्लिम गुंडांचा घुसखोरांना पाठिंबा आहे असा आरोप देखील सोमय्या यांनी केला. तर मालेगाव झालं, मुंब्रा झालं, आता खरं तर मुंबई हवी आहे. या गुंडांना पोषणारे कोण आहेत असे अनेक सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केले. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र एक मोठा आंतरराज्य जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आता उघडकीस आला आहे. या संदर्भात आतापर्यंत 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जे केंद्र सरकारची, राज्य सरकारची जन्म नोंद घेण्याची जे सिस्टम आहे, ज्याला CRS पोर्टल, सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम, त्याला हॅक करण्यात आली आहे. स्टेशनच्या आसपासचे फेरीवाले, त्यानंतर ओला उबेरमध्ये आहे. पण पहिलं आम्ही कॉन्सन्ट्रेशन माझा अंदाजाने 50,000हून अधिक मुंबईतले फेरीवाले हे बांगलादेशी आहेत. आणि त्याला सपोर्ट मिळतोय इथल्या लोकल मुस्लिम गुंडांचा, मुंब्रा गँगचा. काल कुर्ला येथे जी घटना झाली तिथे भाजपच्या 2 कार्यकर्त्यांची मारहाण करण्यात आली. या सगळ्या गुंडांना मी वॉर्निंग देतो. आज मी मुंबई पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की MIMचे लोक निवडून आले आणि आता पूर्ण मुंबई, महाराष्ट्र हरा कर देंगे. ही जी दादागिरी सुरू झाली आहे त्यांचा निषेध करतोय. मुंब्राच्या त्या निवडून आलेले लोक सांगतात मालेगांव हरा कर दिया, मानकुर्द हरा कर दिया, अब मुंब्रा हरा करेंगे और बाद में मुंबई।
आणि त्यावेळी आमचे संजय राऊत रोज सकाळी उठून भाषण देत आहेत, यांची बोलती का बंद आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.